ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनला सतत भीती वाटत असते. त्याला वाटत असते की सायलीकडून काही ना काही चुकून गडबड घोटाळा होईल आणि मम्माला सर्व काही सत्य समजेल. त्यामुळे तो विमलकडे येतो आणि तिला म्हणत असतो की नीट आठवण्याचा प्रयत्न कर. मम्मा इथे होती, मम्मा घाबरलेली होती, अपसेट होती, सायली घाबरलेली होती, नेमकं काय झालं होतं त्याच्यामध्ये, नीट आठव, परत एकदा आठव आणि मला सांग. तेव्हा आता विमल म्हणते 1 मिनिट दादा, आणि ती पाककलेचं पुस्तक घेऊन येते आणि म्हणायला लागते माझ्या पाककलेच्या पुस्तकाची शपथ घेऊन सांगते मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते खरं आहे. इथे आता जेवढं काय झालं तेवढं सर्व काही सत्य मी तुम्हाला सांगितलं आहे. दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो झाली नौटंकी करून ते पुस्तक खालती ठेव आणि आता माझ्यासाठी कॉफी कर आणि वरती पाठव. आणि सायली अनिला की लगेच मला कळव की किती वेळात येणार आहे ती. तेव्हा आता विमल प्रत्येकाचं टायमिंग सांगायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो ते सर्व सोड, सायली आली का लगेचच मला पाठव. तेव्हा आता विमलला म्हणायचं असतं की यस माय लॉर्ड, परंतु विमलला तो शब्द बोलायलाच येत नसतो. तेव्हा ते अर्जुनला म्हणते ते काय म्हणतात दादा. तेव्हा अर्जुन म्हणतो ती कॉफी पाठव आधी, आणि अर्जुन रागाने निघून जातो. तर इकडे रविराजांनी आता प्रतिमाच्या आठवणीने रोपं लावायची ठरवलेले आहेत म्हटल्यानंतर प्रिया ही रविराजची गोष्ट आवडलेली नसते. तर सुमन म्हणत असते चालेल भाऊजी, तुमच्या मनाला शांती मिळणार असेल तर आपण काहीही करायला तयार आहोत. तर आता रविराज प्रियाकडे येतो आणि प्रेमाने मायाने तिच्या डोक्यावरून हात फिरवायला लागतो. तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते की हा रविराज किल्लेदार काही मूर्ख आहे का. कसले हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात, ह्याचे कसला मूड स्विंग आहे, प्रत्येक वेळी कधी ना कधी सतत बदलतच असतो. अख्खं यांचं घर ना पूर्णपणे सरकलेलं आहे. तेव्हा आता रविराज म्हणतो तन्वी बाळा, तू माझ्या आयुष्यात परत आलीस ना, म्हणून मी आता कोणतंही चुकीचं पाऊल उचलत नाही आहे. परंतु मी प्रतिमाची खरंच खूप वाट पाहतोय. उद्याचा दिवस जसा जसा जवळ येईल ना तसं तसा मी अस्वस्थ होत जातो. तेव्हा आता प्रिया म्हणते उद्या नक्की उद्या काय झालं होतं आणि काय आहे उद्या. तेव्हा आता रविराज खूपच घाबरतो आणि धक्क्याने विचारायला लागतो की तन्वी, अगं उद्याचा दिवस तुझ्या लक्षात नाही आहे का. अगं त्याच दिवशी तर आपला ॲक्सिडेंट झाला होता, आपण तिघेही एकमेकांपासून दुरावलो होतो. तर आता नागराज म्हणायला लागतो की खाल्ली माती, एवढी पट्टी पडवली होती परंतु हिने ऐनवेळी तारका विसरून गेली. त्यावेळी नागराज आता लगेचच प्रियाची बाजू सावरून घेत म्हणायला लागतो अरे दादा, तन्वी त्यावेळी किती छोटीशी होती आणि कसं आठवेल तिला. तेव्हा आता सुमन सुद्धा म्हणते की हो भाऊ, त्यानंतर आपल्या तन्वीचं आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेलं होतं. कुठपर्यंत गेली होती आणि कुठे राहिली होती ती. तेव्हा आता रविराजांना त्यांची चूक लक्षात येते आणि म्हणायला लागतात ते प्रियाला सॉरी. तेव्हा आता प्रिया उगाचच रडण्याचं नाटक करत म्हणायला लागते की बाबा, हा दिवस, या दिवसाच्या आठवणी मला पुसून टाकायच्या आहेत. मी किती जरी ती गोष्ट मला आठवत नसल्याचं तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला तरी या सर्व गोष्टी काही जरी केलं तरी माझ्या डोळ्यासमोरून येत जातच नाही. ती घटना घडली आणि मला कुठल्या तरी त्या आश्रमात जाऊन राहावं लागलं. परंतु आता माझं हक्काचं घर, तुमचं प्रेम, माझी माणसं मला परत भेटली आहेत. मग त्या सर्व आठवणी मी आठवून काय करायचं आहे बाबा. तेव्हा रविराज आता प्रियाला सॉरी म्हणायला लागतात आणि प्रेमाने मिठीत घेतात. तेव्हा प्रिया रडण्याचं उगाच नाटक करत असते. इतक्यातच कल्पना आणि प्रताप तिथे आलेले असतात आणि प्रताप आता प्रियाला तन्वी म्हणून हाक मारतो. त्याचवेळी प्रिया उगाचच रडत म्हणायला लागते की मामा मामी, तुम्ही सुद्धा ते काळे दिवसाची आठवण करून द्यायला इथे आला आहात का. हाच तो काळा दिवस आहे ज्याने माझ्या आईला माझ्यापासून कायमचं दुरावलं. तेव्हा आता प्रताप आणि कल्पना दोघेही आता प्रियाला रविराजांना समजावून सांगत असतात. ते म्हणायला लागतात की इतकी वर्ष झाली आपण प्रतिमाला गमावला आहे, परंतु अजूनही ती जखम तशीच ओली आहे. आणि कल्पना म्हणायला लागते की हो रविराज भाऊजी, परंतु माझा आणि तुमचाही विश्वास आहे की आपली प्रतिमा आपल्याकडे परत येणार आहे. आपण वर्षभर हा दिवस पूर्णपणे विसरून जातो, याची जखम पूर्णपणे विसरतो, परंतु जसा जसा तो दिवस जवळ येतो तेव्हा या आठवणी, या जखमा परत ओल्या होऊन आपल्या समोर येतातच. प्रताप रविराजांना म्हणायला लागतो की मला माहिती आहे माझी बहीण माझ्यापासून दुरावली, मलाही त्या गोष्टीचं दुःख आहे, परंतु माझ्या दुःखापेक्षा तुमचं आणि पूर्णाईचं दुःख खरंच खूप मोठं आहे. तेव्हा कल्पना म्हणते की भाऊजी, अहो तन्वी परत आली आहे आणि प्रतिमा सुद्धा या शहरात असल्याचं आपल्याला कळालं आहे. आणि रविराज भाऊजी, तुम्हाला माहिती आहे का, पूर्णाईला सुद्धा दाखला मिळाला आहे की प्रतिमा आपल्या आसपासच आहे. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रतिमाचं नाणं जे सुभेदारांच्या घरातील दारासमोरील रांगोळीवरती पडलेलं होतं आणि ते नाणं पूर्णाईने प्रतिमाला दिलेलं होतं. हे सर्व काही हकीकत आता रविराजांना कल्पना आणि प्रतापने सांगता क्षणी रविराजांचा आनंद खूपच वाढतो आणि परत आशाही वाढलेली असते की प्रतिमा लवकरात लवकर त्यांना भेटेल.
त्यावेळी रविराज म्हणायला लागतो की मी आता दुप्पट जोमाने प्रतिमाचा शोध घेणार आहे आणि कल्पना म्हणते की हो, आणि दुप्पट जोमानेच पूर्णाईची प्रार्थना सुद्धा वाढलेली आहे आणि प्रतिमा लवकरात लवकर भेटण्यासाठी कुलस्वामिनीला अभिषेक करण्यासाठी पूर्णाई गावाला गेले आहे। तेव्हा प्रिया खूपच चिडलेली असते आणि म्हणायला लागते की अरे यार, मी जर अजून एकदा त्या प्रतिमाचं नाव जरी ऐकलं ना तर मी आता इथे कोणाचा तरी खून करेल। तेव्हा आता प्रताप अर्जुनच्या वाढदिवसाचं आमंत्रण घेऊन रविराजांकडे आलेला असतो आणि ती गोष्ट सांगता क्षणी प्रियाला आठवतं की प्रियाला नागराजने सांगितलेलं असतं की ॲक्सिडेंटचा दिवस म्हणजेच अर्जुनचा वाढदिवस। तेव्हा रविराज म्हणायला लागतो की मी माझ्या ज्युनियरला आशीर्वाद देण्यासाठी यायचो, परंतु ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराला आता कोणाच्याही आशीर्वादाची गरजच नाहीये। तेव्हा कल्पना म्हणायला लागते की भाऊजी, तुम्हाला आठवतं का प्रतिमा म्हणायची जुनी पानं गळून कायम झाडाला नवीन पानं येत असतात, परंतु नवीन पानं फुटली म्हणजे जुन्या पानांचा काही उपयोग असतो असं नसतं। तीच पानं खाली जमिनीवर पडतात आणि तीच पानं वाळून पुन्हा जमिनीला त्या झाडाला खत देतात आणि परत एकदा नवीन फुलांची पालवी फुटते। नात्यांचं सुद्धा अगदी त्याचप्रमाणे असतं रविराज भाऊजी। नवीन नातं स्वीकारावं आणि जुनं नातं परत एकदा फुलवावं। तर कल्पना आता रविराजांना म्हणते की भाऊजी, आता तुम्हीच हा विचार करा की तुम्ही जर आता सुभेदारांच्या घरी अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नाही आलात तर मग प्रतिमाला काय वाटेल। तेव्हा आता रविराज विचारात गुंतलेला असतो। तर इकडे विमलने अर्जुनसाठी भन्नाटाची कॉपी केलेली असते। त्याचवेळी सायली बाजारातून भाज्या घेऊन आलेली असते। तेव्हा आता विमल म्हणते की सायली ताई, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करते। तेव्हा सायली म्हणते नाही, ही कॉफी कोणासाठी बनवली आहे। तेव्हा विमल सांगते की सर आणि कल्पना वहिनीसाठी। सायली म्हणते द्या, मी देऊन येते। तेव्हा आता विमल नकार देत असते, कारण ती म्हणत असते की तुम्ही आराम करा। तेव्हा सायली म्हणते हे काय काम आहे का, द्या, मी देऊन येते। तेव्हा सायली कल्पना आणि प्रतापसाठी इकडे कॉफी घेऊन आलेली असते। तर विमलला अचानकपणे आठवतं की अर्जुनने सायली आल्या आल्या लगेच तिला वरती रूममध्ये पाठवायला सांगितलेलं असतं। तर आता विमल म्हणते की आता परत एकदा मला दादांचा ओरडा खावा लागेल, परंतु मला ही कामं सुद्धा करायची आहेत। तर इकडे कल्पना प्रतापला सांगत असते की सायली आल्यानंतरचा अर्जुनचा हा पहिला वाढदिवस आहे। तर प्रताप कल्पनाला म्हणत असतो की तरी बरं, पूर्णाईसोबत मावशी गेली आहे, परंतु उद्या पूर्णाई पूर्णपणे अपसेट असणारच आहे। इतक्यात सायली कॉफी घेऊन आलेली असते। तर आता कल्पना सांगत असते की उद्याचा दिवशी एकाच्या चेहऱ्यावर हसू असेल तर एकाच्या चेहऱ्यावरती हसू असतील। तेव्हा प्रताप कल्पनाला म्हणायला लागतो की हो, उद्याच्या दिवशी नेमका रविराजचा त्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला जेव्हा अर्जुनचा वाढदिवस असतो। त्याचवेळी इकडे आता सायलीला अचानकपणे सर्व गोष्टी आठवायला लागलेल्या असतात। तर इकडे आता कुसुमताई मधुभाऊंची भेट घेण्यासाठी गेलेली असते आणि ती सांगत असते की उद्याचा दिवस तुम्हाला खूप कठीण जाईल ना मधुभाऊ, उद्या सायलीचा वाढदिवस आहे, म्हणजे दरवर्षी तुम्ही अगदी थाटामाटात आनंदाने हा दिवस साजरा करत असताल। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा सर्व काही नशिबाचा भाग आहे। दरवर्षी 12 वाजता बरोबर मी सायलीचा वाढदिवस आनंदाने साजरा करत होतो। खरं तर आता सर्व काही गोष्टी भूतकाळात घडल्याप्रमाणेच मला बोलाव्या लागतील, परंतु हे वर्ष खरंच खूप माझ्यासाठी वेगळं आहे। खरं तर सायली म्हणजे देवी आईने मला दिलेला एक छानसा आशीर्वादच आहे। तो दिवस मला अजूनही लख्ख आठवतोय की मंदिरांच्या पायऱ्यावरती सायली रडत असताना मी तिला पाहिली आणि माझ्यासोबत कायमची तिला आश्रमामध्ये घेऊन आलो। तर तिकडे कल्पना प्रतापला सांगत असते की उद्याचा दिवस सर्वांनाच खरंच खूप कठीण जाणार आहे। ज्या दिवशी आपल्या मुलाचा वाढदिवस झाला आणि आपण तो दिवस अगदी आनंदाने साजरा करायचो, परंतु तोच दिवस पूर्णाईसाठी किती कठीण आहे, कारण त्याच दिवशी पूर्णाईच्या मुलीला देवाने त्यांच्यापासून कायमचं दूर केलं। तेव्हा आता सायलीला ॲक्सिडेंटचा तो सर्व काही प्रसंग अचानकपणे आठवायला लागलेला असतो। तर कल्पना म्हणत असते की एका रात्रीत आपल्या तन्वीचं आयुष्य पूर्णपणेच बदलून गेलं। सायली आता डोक्याला हात लावलेला असतो आणि घडलेला सर्व प्रसंग अचानकपणे सायलीच्या डोळ्यांसमोर उभा राहतो। तर मधुभाऊ इकडे कुसुमला सर्व काही हकीकत सांगत असतात। ते म्हणतात की सायली माझी त्या दिवसापासून लेक झाली, म्हणजे ती ज्यावेळी आश्रमामध्ये तिला घेऊन आलो होतो तेव्हा ती स्वतःचं सर्व आयुष्यातलं सर्व काही विसरून गेली होती, स्वतःचं नाव सुद्धा विसरली होती। कित्येक दिवस तरी ती बोलतच नव्हती,
तर आता कुसुमताई सांगत असते की अहो मधुभाऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. सायली आता तिच्या सासरे आहे. तिच्या सासरचे लोक धूमधडाक्यात तिचा वाढदिवस साजरा करतील. तर मधुभाऊ म्हणतात, कुणास ठाऊक, माझी सायली खरंच खूप गुणी बाळ आहे आणि तिने जावई बापूंना सांगितलं सुद्धा नसेल की तिचा वाढदिवस आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते, मग काय झालं, सायलीला जसं सासर आहे तसंच माहेर पण आहे ना. कोणी नाही वाढदिवस तिचा साजरा केला तरी मी धूमधडाक्यात तिचा वाढदिवस साजरा करेन. परंतु तुम्ही काळजी करायची नाही हा मधुभाऊ, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कल्पना म्हणत असते की खरंच ती रात्र किती भयानक होती आपल्या सर्वांसाठीच, प्रतिमासाठी, तन्वीसाठी, रविराज भाऊजींसाठी. खरंच अजूनही तो दिवस आठवला की मला तर खरंच खूप घाबरायला होतं. परंतु इकडे सायलीला खूपच घाम फुटलेला असतो. सायलीला ते सर्व काही आठवायला लागलेलं असतं. कानी आवाज पडायला लागलेला असतात. ॲक्सिडेंटचा घडलेला प्रसंग अचानकपणे सायलीच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला असतो आणि सायली खूपच घाबरून गेलेली असतात. तर इकडे मधुभाऊ सांगत असतात कुसुमला की कुसुम, सायलीची माझ्या उद्या काळजी घे, कारण सायलीच्या लहानपणीच्या सर्व काही आठवणी पुसून टाकल्या आहेत आणि उरल्या आहे तिच्या आयुष्यात फक्त भीती. आणि उद्याच्या दिवशी तिला ती भीती कायमची सतावत राहते. त्यामुळे माझ्या सायलीला जप, माझ्यासाठी एवढं करशील ना कुसुम तू. तेव्हा आता कुसुम म्हणायला लागते की हो मधुभाऊ, उद्या सर्वच जण, घरातील माणसं म्हणजे काका काकू, मुलं सर्वच जण भेटतील या सायलीला आणि जितका मला करता येईल तितका गोड वाढदिवस मी सायलीचा साजरा करेन. तेव्हा मधुभाऊंच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात आणि ते म्हणतात, कुसुम असेच खेळीमेळी राहा, असेच एकत्र राहा. तर इकडे प्रताप कल्पनाला सांगत असतो की जाऊ दे, आपण हे सर्व काही आता बोलायलाच नको, हे सर्व काही आपण विसरून जाऊयात. पूर्णाजीची इच्छा होती ना की रविराजांना आपण आमंत्रण द्यायचं आहे अर्जुनच्या वाढदिवसाचं, ते आपण काम केलं आहे. इतक्यात आता सायली चेहऱ्यावरती एक स्माईल आणते आणि तसंच हसऱ्या चेहऱ्याने कल्पनाकडे जाते आणि त्या दोघांनाही कॉफी देते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तू केव्हा आलीस, तू आलेलं सांगितलं नाही. तेव्हा आता सायली म्हणते की नाही, मी आले, लवकर आले. आणि सायली तिथून जात असताना सायलीला खूपच त्रास व्हायला लागलेला असतो. तिचं खूपच डोकं दुखत असतं. तर तिकडे आता विमल जाते आणि अर्जुनला सांगते की अर्जुन दादा, सायली ताई आलेल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू काय, केव्हा आली ती, तुला तर लगेच सांगायला सांगितलं होतं ना की सायली आलेला, मला बोलवायला, तू पण ना. असं म्हणून अर्जुन आता सायलीचा शोध घ्यायला जातो. तर आता विमलने सांगितलेलं असतं अर्जुनला की सायली बागेतील फुलं गोळा करण्यासाठी जाणार आहे. तर इकडे सायलीचं डोकं खूपच दुखायला लागलेलं असतं आणि सायलीला खूप त्याचा त्रासही होत असतो. सायली म्हणते की हा दिवस जवळ आला की मला डोकेदुखी सहनच करावं लागते, परंतु अर्जुन सरांचा वाढदिवस खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे, असं मला आता माझा त्रास सर्वांना दाखवायचा नाही. तोपर्यंत इकडे अर्जुन सायलीला शोधत असतो आणि सायलीला त्याला त्याचा वाढदिवस असल्याची गोष्ट सांगायची असते, कारण त्याला वाटत असतं की सायली परत काहीतरी गडबड घोटाळा करून ठेवेल. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी कुसुमताईने तिच्या घरी केलेली असते आणि ती कविताताई म्हणजेच प्रतिमाला सांगत असते की तुम्ही कुठे जाताय, तुम्ही थांबा ना, सायली येते, तिचा वाढदिवस आपण खूप छान साजरा करूया, म्हणजे तिलाही खूप बरं वाटेल. तेव्हा आता प्रतिमा सांगते, खुणावते आणि म्हणते की माझ्या मुलीचाही आजच वाढदिवस असतो आणि ती मंदिरात निघालेली असते. इतक्यात सायली समोरून येते आणि सायलीच्या हातून आता अचानकपणे पैसे खाली पडतात आणि ते नेमके प्रतिमाच्या पायात पडलेले असतात आणि सायली ते पैसे उचलायला जात असताना अचानकपणे सायलीचा हात प्रतिमाच्या पायावरती जातो आणि तेव्हा प्रतिमाला असं वाटतं की सायली आपल्याला नमस्कारच करते काय की, आणि नकळतपणे प्रतिमा तिथे आता सायलीला वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद देऊन जाते.